रूपेश बाबू का जन्मदिन है, तो हम लोग सब लोग मिलके एक बार गाएंगे, बोलो बार बार दिन ये आए, बार बार ये आए, तुम जियो हजार साल मेरी है यार। हैप्पी बर्थडे हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे लवकरच आम्हाला अजून एका तुम्ही छान मोठ्या पदावरती दिसणार आहात। हा जो सपोर्ट आज हमारे यूपीएस गजानन सावरकर जी का बर्थडे है, इसके लिए उस दिन के शुभ जन्मदिन पर आज हम लोग के लिए साड़ी आई है गिफ्ट में भारतीय जनता पार्टी की तरफ से। जय श्री राम, राधे राधे। श्रेया मॅडम सुद्धा इथे आहे, तर श्रेयाजींना आपण सगळे जण ओळखता, आपण चला हवा तो कायम आपल्यातला असावा आणि मला असं वाटतं की आपल्या बहिणींसाठी त्यांच्या हक्कासाठी लढणारा हा भाऊ जो आहे त्याच्या पाठी तुम्ही नेहमी उभे राहा। आणि हमारा भाई जो आहे तो हमारे हक के लिए लढेगा। आणि मी एक बहीण म्हणून तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की आज त्यांचा वाढदिवस आहे, काल आषाढी एकादशी होती आणि मी असं ऐकलंय की आता इथून पुढे आणि मला माहिती आहे की सगळ्या चांगल्या आणि मंगलमय गोष्टी होणार आहेत, कारण का इथून पुढे गणपती येणार आहे, नवरात्रोत्सव आहे, दसरा, दिवाळी आणि काल आषाढी एकादशी झालेली आहे, आज भाऊचा वाढदिवस आहे। मला असं वाटतं की इथून पुढे माझ्या त्यांना मंगलमय शुभेच्छा आहेत की त्यांचं पुढचं राजकारणातलं जी सगळी वाटचाल आहे ती उत्तम होऊ दे आणि मोठ्या मोठ्या पदांवरती इथून पुढे आपण रुपेश दादांना बघूया। आपल्या सगळ्यांकडून त्यांना मी शुभेच्छा देते, कारण मी मला बोलवलं त्याबद्दल खूप खूप आभारी आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा। खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। श्रेया, चला हवा येऊ द्या नावाचा तुझा कार्यक्रम नवीन सुरू होतोय, तर मला असं वाटतं की अंधेरी जोगेश्वरी भागामध्ये मला असं वाटतं फक्त रुपेश भाऊंचीच हवा आहे, बरोबर आहे की नाही? जरा एकदा जोरदार टाळ्या रुपेश भाऊंसाठी झाला पाहिजे। वा भाऊ, तुम्ही काय बोलणार आहात का शेवटी ना? हा काय म्हणजे मी पहिल्यांदा भेटतोय त्याला, इतकी सिम्पलिसिटी मी फार कमी लोकांमध्ये पाहतो आणि क्या बात आहे यार, म्हणजे असं वाटतं की खरोखर आपण त्यांच्याच कुटुंबातले आहोत, तुमच्यातलेच एक आहेत ते असं सातत्याने जाणवतंय। सो मला असं वाटतं की ही एक अतिशय उत्तम गोष्ट आहे। सकाळपासून आम्ही एकमेकांशी बोलतो 2-3 दिवस झाले, पण त्याच्यातही असं कधीच वाटलं नाही की यार आपण कोणत्या तरी मोठ्या पॉलिटिशियन बरोबर बोलतोय। चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया भाऊ आपण, चला भाऊंच्या हस्तेच कार्यक्रमाला सुरुवात करूया। 2 चिठ्ठ्या आणा बरं, द्या चिठ्ठ्या, द्या पटकन 2 चिठ्ठ्या आल्यात, द्या। मी सगळ्यांना विनंती करतो कि आपण, क्योंकि काफी इंतजार आप लोगों ने किया, काफी समय से आप बैठे हैं, थोड़े से कार्यक्रम में विलंब हुआ, लेकिन कार्यक्रम की शुरुआत हम जल्दी करेंगे। थोड़े ही समय में